नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीमध्ये जे उपयुक्त टॉपिक आहे पुढच्या इयत्तांच्या दृष्टीने अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यामधील काही भाग पाहणार आहोत। हे टॉपिक फक्त 7वीच्याच कामाचा नाही आहे, तर नवोदयच्या परीक्षा ज्या असतात, स्कॉलरशिपच्या परीक्षा ज्या असतात, त्यानंतर इतर स्पर्धा परीक्षा ज्यामध्ये भूमितीचा भाग असतो, जॉमेट्रीचा भाग असतो, त्याच्या बेसिकसाठी सुद्धा हे टॉपिक कामाचं आहे। 6व्या वर्गामध्ये सुद्धा याचा काही पार्ट आलेला आहे। तर या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स। अँगल्स म्हणजे काय आणि पेअर्स ऑफ अँगल्स कोणत्या कोणत्या असतात त्याचं विस्तृत विवेचन। तर पहिल्यांदा मी या ठिकाणी लिहिलं आहे अँगल। अँगलची डेफिनेशन, व्याख्या काय आहे पहा। ॲन अँगल इज अ जॉमेट्रिकल फिगर। ठीक आहे, ॲन अँगल इज अ जॉमेट्रिकल फिगर फॉर्म बाय टू रेज विथ अ कॉमन एंड पॉइंट। आता सर्वात पहिले महत्त्वाची गोष्ट काय, या ठिकाणी तुम्हाला रेज आलेला आहे शब्द, काय आहे, विथ टू रेज। ठीक आहे, आता रे म्हणजे काय पहा, या ठिकाणी मी खाली लिहितो, एक आकृती काढतो। अशा आकृत्या तुम्ही पाहिलेल्या असतील। ठीक आहे, एका साईडला बाण असते, दुसऱ्या साईडला त्याचा एंड पॉईंट असते, किंवा त्याला इनिशियल पॉईंट म्हणतो, ओरिजिन सुद्धा म्हणतो, स्टार्टिंग पॉईंट सुद्धा म्हणतो। अशा आकृतीला आपण काय म्हणतो, फिगरला आपण रे म्हणतो। काय म्हणतो, रे। आता हे रे मध्ये दोन पॉईंट असतात, एक पॉईंट हा पॉईंट ए म्हणू आपण याला, आणि या पॉईंट बी। ठीक आहे, आता हा जो पॉईंट असते म्हणजे टोकाचा पॉईंट, टोकाचा म्हणजे बाणाच्या टोकाचा नाही, जिथून हा रे सुरू झाला, हा रे सुरू कुठून झालेला आहे, पॉईंट ए पासून झालेला आहे आणि बी पासून तो पुढे जात आहे। ठीक आहे, हा जो पॉईंट ए आहे जिथून रे सुरू होतो त्याला एंड पॉईंट म्हणतात। काय म्हणतात, एंड पॉईंट म्हणतात। याला दुसरं नाव आहे इनिशियल पॉईंट, म्हणजे सुरुवातीचा पॉईंट, इनिशियल पॉईंट। एंड पॉईंट म्हणजे हा रे इथं संपतो म्हणून एंड पॉईंट। त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे तुमचा स्टार्टिंग पॉईंट, पुन्हा सुरुवातीचा पॉईंट, आणि नंतरचा जो आहे त्याला अजून आपण एक नाव देऊ शकतो, ओरिजिन, म्हणजे आरंभ बिंदू, कारण इथून हा रे सुरू झालेला आहे। आता ह्या रेचं नेमिंग कसं करतात, म्हणजे ह्या रेला नाव कसं देतात, तर जो इनिशियल पॉईंट असतो तो आपण पहिल्यांदा घेतो। ठीक आहे, आणि रेवरचा जो बाणाच्या टोकाकडील पॉईंट असतो तो आपण दुसऱ्यांदा घेतो। ठीक आहे, म्हणजे नंतर घेतो। तर हे लिहायचं असेल तर आपल्याला रे ए बी लिहावं लागेल। दुसऱ्या भाषेत आपण याला ए बी लिहू शकतो आणि त्याच्या डोक्यावर रेची एक चिन्ह काढू शकतो। ठीक आहे, जर एखाद्यानं म्हटलं बी ए, रे बी ए, तर हे कसं आहे, चुकीचं आहे, कारण रे इथून सुरू झालेला नाही, इथून सुरू झालेला आहे, म्हणून सुरू झालेला जो पॉईंट आहे तो पहिले लिहावा लागेल। या ठिकाणी समजा एक्स आहे आणि पॉईंट या ठिकाणी वाय आहे। या ठिकाणी ओरिजिन कोणता आहे तुमचा, ओरिजिन किंवा एंड पॉईंट किंवा स्टार्टिंग पॉईंट, तुमचा पॉईंट एक्स आहे, म्हणजे तुम्हाला नाव लिहिताना एक्स पहिले लिहावं लागेल आणि दुसरा जो पॉईंट आहे तो वाय आहे। अशा पद्धतीनं रे एक्स वाय तुम्ही लिहू शकता। आता अँगलची डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे। अँगलच्या डेफिनेशन म्हणजे मध्ये काय आहे, ॲन अँगल इज अ जॉमेट्रिकल फिगर। एक लक्षात ठेवा, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, जॉमेट्रिकल फिगर। जॉमेट्री म्हणजे भूमिती ज्याला म्हणतो। आता जॉमेट्रीची जर फोड केली तर आपल्या लक्षात येते, जॉमेट्री हा लॅटिन वर्ड आहे, म्हणजे लॅटिन वर्ड्सपासून बनलेला आहे। एक जिओ आणि दुसरं मेट्रॉन। ठीक आहे, जिओ म्हणजे भूमी, अर्थ, आणि मेट्रॉन म्हणजे मेजरिंग, मोजणे, म्हणजे जमिनीच्या मोजमापापासून, जमिनीचे मोजमाप करणे याला जुन्या काळात जॉमेट्री असं म्हणत होते। आता मोजमाप करताना त्रिकोण, चौकोन, वर्तुळ असे वेगवेगळ्या आकृत्या वापरल्या जात होत्या, आणि त्या आकृत्यांचं मोजमाप करण्यासाठी जे शास्त्र विकसित झालं गणितात त्याला आपण काय म्हणतो, जॉमेट्री असं म्हणतो। इयत्ता 9वीमध्ये ते डिटेलमध्ये आलेलं आहे। तर पहा, ॲन अँगल इज अ जॉमेट्रिकल फिगर, म्हणजे भौमितिक एक आकृती आहे ज्याच्यामध्ये अशा आकृत्या भेटतील तुम्हाला, ट्रँगल, अँगल, अशा ज्या आकृत्या आहेत तशा भेटतील। फिगर, हा फिगर शब्द महत्त्वाचा आहे। फिगर म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, आकृती म्हणतो। ठीक आहे, आता कोणत्याही विषयात त्या आकृतीला फिगर म्हणत नाही, गणितात जे आकृती असते त्यालाच आपण फिगर म्हणतो, हे लक्षात ठेवायचं। आणि उरलेल्या विषयामधल्या ज्या आकृत्या असतात त्यांना डायग्राम्स असं म्हणतात, ते कायम लक्षात असू द्यायचं। आता पुन्हा आपण आपल्या डेफिनेशनकडे वळूया। ॲन अँगल इज अ जॉमेट्रिकल फिगर फॉर्म बाय टू रेज, म्हणजे याच्यामध्ये असे रेज किती आहेत, दोन रे आहे, दोन किरण आहे। ठीक आहे, म्हणजे अँगलमध्ये पहिली गोष्ट काय असायला पाहिजे, दोन रेज असायला पाहिजे, दोन किरण असायला पाहिजे, आणि सोबतच काय असायला पाहिजे, विथ, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, विथ अ कॉमन एंड पॉइंट,
म्हणजे हा जो एंड पॉइंट आहे हा दोन्ही रेचा काय असायला पाहिजे, कॉमन असायला पाहिजे. ठीक आहे, एखाद्यानं म्हटलं हे रे आहे, दोन रे आहेत म्हणते या ठिकाणी, आणि या ठिकाणी समजा एल आहे, या ठिकाणी एम आहे, आणि या ठिकाणी एन आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी पी आहे. आता या ठिकाणी दोन रेज आहेत, पण याचा एंड पॉईंट म्हणजे ज्या ठिकाणाहून रे स्टार्ट होतो त्याला एंड पॉईंट म्हणतात. हे एंड पॉईंट, याचा एंड पॉईंट पॉईंट एम आहे आणि या रेचा एंड पॉईंट पी आहे. आता दोन रेचा आहे, पण यांचा एंड पॉईंट कॉमन आहे काय, सारखा आहे काय, एकच आहे काय, नाही आहे. त्यामुळे ही अँगलची डेफिनेशन होऊ शकत नाही, ही अँगलची आकृती होऊ शकत नाही. आता या ठिकाणी मी अँगल ABC ही एक आकृती काढलेली आहे, ही अँगलची आहे, कारण यामध्ये दोन रेज आहेत. हा आहे BA आणि BC. ठीक आहे, आणि त्यांचा जो एंड पॉईंट आहे, कॉमन एंड पॉईंट म्हणते. एंड पॉईंट म्हणजे इथून हा रे सुरू झालेला आहे. ठीक आहे, पॉईंट B हा एंड पॉईंट आहे कॉमन. हा BA हा रे सुद्धा B पासून सुरू झालेला आहे, आणि BC हा दुसरा रे सुद्धा B पासून सुरू झालेला आहे. म्हणजे BC या रेचा सुद्धा एंड पॉईंट Bच आहे, आणि BA या रेचा सुद्धा एंड पॉईंट Bच आहे. आणि दोन रेज आहे, आणि दोन्हीही रेचा कॉमन एंड पॉईंट कोणता आहे, B आहे. त्यामुळे ही जी आकृती आहे ABC ही अँगलची आकृती आहे. या आकृतीला आपण अँगल असं म्हणू शकतो. आता या अँगलचं नेमिंग कसं करायचं पहा. अँगलचं नेमिंग आपण तीन पद्धतीनं करू शकतो. वी कॅन नेम द अँगल इन 3 डिफरंट वेज, म्हणजे तीन वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकतो. पहा कसं करू शकतो. पहिली पद्धत ABC, पण अँगल आहे म्हणून अँगलचं चिन्ह लावायचं, अँगल ABC. दुसरी पद्धत उलट लिहिलं तरी चालते, अँगल CBA, अँगल CBA. आणि तिसरी पद्धत हा जो कॉमन जो आहे तुमचा एंड पॉइंट हा लिहून घ्यायचा फक्त, अँगल B. नेहमी लक्षात ठेवायचं, हा जो कॉमन एंड पॉइंट आहे हा लिहून याच्या आधी असं अँगलचं चिन्ह दिलं ते सुद्धा ते अँगलचं नाव होते. अँगलचं नाव या पद्धतीनं लिहायचं किंवा या पद्धतीनं लिहायचं किंवा फक्त कॉमन एंड पॉईंट लिहायचं अँगलच्या चिन्हाच्या नंतर. अशा पद्धतीनं आपण अँगलचे तीन पद्धतीनं नाव लिहू शकतो. पण नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तीन अक्षरात आपण नाव लिहू अँगलचं, त्यावेळेस हा जो एंड पॉईंट आहे हा एंड पॉईंट उरलेल्या दोन पॉईंटच्या मधातच असला पाहिजे. कारण त्या ठिकाणी जे अँगल तयार झालेला आहे त्या ठिकाणी काय तयार झालेला आहे, असा कोन तयार झालेला आहे. या बोटाच्या ठिकाणी पहा तुम्ही, या ठिकाणी हे जे दोन बोटं आहेत, हा एक रे आहे, हा दुसरा रे आहे, आणि ज्या ठिकाणी हे दोन रे जोडलेले आहेत हा काय झाला, त्या कॉमन एंड पॉईंट झाला. त्या कॉमन एंड पॉईंटला व्हर्टेक्स असं म्हणतात. काय म्हणतात, व्हर्टेक्स असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी हे दोन रे जोडलेले आहेत किंवा ह्या दोन रेचा कॉमन एंड पॉईंट कोणता आहे, हा आहे. त्यामुळे हे हा जो पॉईंट आहे, हा जो पार्ट आहे, हा पार्ट काय आहे, व्हर्टेक्स आहे. काय आहे, व्हर्टेक्स आहे, हे लक्षात घ्यायचं. मग या ठिकाणी पहा काय आहे, पार्ट्स ऑफ द अँगल. अँगलचे पार्ट किती असतात, दोन असतात. पहिला म्हणजे व्हर्टेक्स. मी काय म्हटलं, जो कॉमन एंड पॉईंट असतो दोन्ही रेचा तो काय असतो, त्या अँगलचा व्हर्टेक्स असतो. म्हणजे या ठिकाणी व्हर्टेक्स कोणता आहे, कॉमन एंड पॉईंट, पॉईंट B. कोणता आहे तुमचा, पॉईंट B. आलं लक्षात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. आता हे जे दोन आर्म आहेत, ठीक आहे, किंवा दोन रे आहेत आणि त्यांचा कॉमन एंड पॉईंट कोणता आहे, या ठिकाणी आहे, माझ्या म्हणजे या भागावर आहे. आणि हा जो पार्ट आहे, ज्यावेळेस हे दोन रे जोडले, हा जो पार्ट आहे, हा पार्ट म्हणजेच काय झाला, कॉमन एंड पॉईंट झाला, आणि त्यालाच आपण काय म्हणणार, व्हर्टेक्स असं म्हणणार. आता हे दोन पेन मी या ठिकाणी घेतो. ठीक आहे, एक लक्षात ठेवायचं, हे दोन पेन आहेत हां, आणि हे दोन पेन, हा एक रे समजा आणि हा दुसरा रे समजा. आणि ज्यावेळेस मी हे असे जोडणार, असे जोडणार, असे जोडणार, कसे जोडणार, तर यावेळेस तुमच्या लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी हा एक रे आहे, हा दुसरा रे आहे, आणि दोघंही इथून सुरू झालेला आहे. म्हणजे दोघांचा जो कॉमन एंड पॉईंट आहे तो काय आहे, हा आहे. हा काय झाला, कॉमन एंड पॉईंट, व्हर्टेक्स झाला. याला अँगलचा व्हर्टेक्स असं म्हणतात. मराठीमध्ये त्याला शिरोबिंदू सुद्धा म्हणतात. आलं लक्षात. मग अँगलला किती पार्ट असतात, अँगलला दोन पार्ट असतात. एक असते व्हर्टेक्स आणि दुसरे असतात हे दोन रेज. या दोन रेजना म्हणतात आर्म्स. काय म्हणतात, आर्म्स किंवा साईड ऑफ अँगल. आलं लक्षात. म्हणजे अँगलचे दोन पार्ट, पहिला म्हणजे हा व्हर्टेक्स, ज्या ठिकाणी दोन रेज एकत्र येतात, ठीक आहे, आणि दुसरा पार्ट म्हणजे हे दोन रेज स्वतः, ज्याला अँगलचे आर्म असे म्हटल्या जाते. तर या ठिकाणी
पॉइंट बी हा व्हर्टेक्स झाला आणि आर्म्स म्हणजे दोन रेज, हा बी ए आणि बी सी. मग आपण लिहू रे बी ए अँड रे बी सी. हे दोन काय झाले, आर्म्स झाले, ज्याला दुसऱ्या भाषेत आपण साईड सुद्धा म्हणतो, मराठीमध्ये भुजा म्हणतात. आता पहा, नंतर आहे द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ एन अँगल. आता एक लक्षात ठेवायचं, या ठिकाणी दोन शब्द आलेले आहेत, एक आहे इंटेरियर आणि दुसरा आहे एक्सटेरियर. इंटर म्हणजे आतला आणि एक्सटर्नल, आपण एक्सटर्नल हा शब्द वापरला, इंटरनल हा शब्द आपण ऐकलेला आहे. तर इंटरनल म्हणजे आपण म्हणू आपल्या आतला आणि एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा. तसंच अँगलचा आतला भाग ज्याला म्हणतो आपण त्याला इंटेरियर पार्ट म्हणतात अँगलचा, आणि अँगलच्या बाहेरचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात, एक्सटेरियर म्हणतात, आतला बाहेरचा. ठीक आहे, इंटेरियर म्हणजे आतला आणि एक्सटेरियर म्हणजे बाहेरचा, हे लक्षात घ्यायचं. आता अँगलच्या इंटेरियर आणि एक्सटेरियर पार्ट काय असतो ते आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्हाला अँगल दिसत आहे, अँगल पी क्यू आर. कोणता अँगल दिसत आहे तुम्हाला, या ठिकाणी मी लिहितो, कोणता अँगल दिसत आहे तुम्हाला, अँगल पी क्यू आर हा अँगल आहे. आता ह्या अँगल पी क्यू आरचे इंटेरियर पार्ट आणि एक्सटेरियर पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तर काय करायचं, अँगलच्या आर्म्स कोणत्या कोणत्या आहे, क्यू पी आणि क्यू आर. या आर्मच्या इकडचा जो पार्ट आहे, ह्या हिरव्या रंगाने मी करत आहोत. ठीक आहे, या हिरव्या रंगाने मी जो अँगलच्या आतमधला जो पार्ट आहे, तो जो आतमधला जो पार्ट आहे ना, ह्या आतमधल्या पार्टला काय म्हणतात, इंटेरियर पार्ट म्हणतात. काय म्हणतात, इंटेरियर. ठीक आहे, इंटेरियर पार्ट म्हणतात. म्हणजे ह्या ज्या अँगलच्या आर्म्स आहेत क्यू पी आणि क्यू आर, याच्या आतमधला जो पार्ट आहे, जो मी हिरव्या रंगाने रेषा काढलेल्या आहेत, त्या पार्टला काय म्हणतात, इंटेरियर पार्ट म्हणतात अँगलचा. आलं लक्षात. आता दुसरा जो पार्ट आहे तो आहे एक्सटेरियर पार्ट. कोणता पार्ट, एक्सटेरियर पार्ट. एक्सटेरियर पार्ट म्हणजे बाहेरचा पार्ट. आता बाहेरचा पार्ट कोणता आहे, हे जे आर्म्स आहेत क्यू पी आणि क्यू आर, याच्या बाहेरचा जो पार्ट आहे, मी निळ्या रंगानं रेषा मारत आहे. ठीक आहे, याच्या बाहेरचा जो पार्ट आहे, हा जो बाहेरचा पार्ट आहे, म्हणजे तो कितीही दूरपर्यंत असू शकते. ठीक आहे, कारण हा रे कितीही लांबू शकते, हा रे कितीही लांबू शकते. म्हणजे इकडचा जो पार्ट आहे ह्या दोन आर्मच्या मधातला, तो इंटेरियर पार्ट, आणि आर्मच्या जो बाहेरचा जो पार्ट आहे, जो निळ्या रंगाने मी दाखवत आहे, तो काय झाला, आर्मचा एक्सटेरियर पार्ट झाला. कोणता पार्ट झाला, एक्सटेरियर. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, हा एक्सटेरियर पार्ट झाला. ठीक आहे, आता तुम्हाला दिसत आहे की ह्या तिसरा जो पार्ट आहे तो अँगलवरचा पार्ट आहे. म्हणजे अँगलचा आर्म जो आहे, हा एक आर्म आणि हा एक आर्म. ह्या आर्मवरचा एक पार्ट आहे, त्याच्यावर दोन पॉईंट तुम्हाला दिसतात, पॉईंट पी आणि पॉईंट आर. एवढाला लक्षात तुमच्या. आता या ठिकाणी तुम्हाला इंटेरियर पार्टमध्ये, म्हणजे जो हिरव्या रंगानं जो आर्मच्या आतमधला पार्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला काही पॉईंट दिसत आहे, पॉईंट एल, पॉईंट एस, पॉईंट एम आणि पॉईंट टी. ते आपण या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे कोणते कोणते पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आहेत तुमचे पॉईंट एस. आता मी शॉर्टमध्ये लिहितो पॉईंट एस, नंतर पॉईंट एल. ठीक आहे, नंतर पॉईंट एम आणि पॉईंट टी. हे सगळे आतमधले पार्ट आहे, म्हणजे आतमधले पॉईंट आहे. म्हणून इंटेरियर ऑफ अँगल एबीसी, त्याला आपण पॉईंट्स इन इंटेरियर ऑफ अँगल एबीसी असं म्हटलं तरी चालते. त्याच्या आतमध्ये हे पॉईंट आहे. नंतर एक्सटेरियर ऑफ अँगल पी क्यू आर, म्हणजे एक्सटेरियर पार्टच्या बाहेर असलेले पॉईंट आपल्याला लिहायचे असले तर आपल्या लक्षात येते की एक्सटेरियर पार्ट म्हणजे आर्मच्या बाहेरचा पार्ट. ठीक आहे, हा निळ्या रंगाचा. तर त्या ठिकाणी पॉईंट दिसतात तुम्हाला, पॉईंट जी, पॉईंट सी, पॉईंट डी आणि पॉईंट, या ठिकाणी मी पी घेतलेला आहे. या ठिकाणी आपण काय करू, एखादा पॉईंट बी घेऊन घेऊ. ठीक आहे, आणि पॉईंट बी, हे सर्वच्या सर्व जे पॉईंट आहेत, हे पॉईंट काय आहेत, एक्सटेरियर पार्टमध्ये, अँगलच्या बाहेरच्या पार्टमध्ये आहे. या ठिकाणी तुम्हाला इंटेरियर आणि एक्सटेरियर ऑफ एन अँगल हे समजलं असेल. नंतरचा जो टॉपिक आहे, तो नंतरचा टॉपिक आपला आहे ॲडजसंट अँगल. आता ॲडजसंट अँगल कशाला म्हणतात पहा, हे नवीन टर्म आहे, शिकून घ्या व्यवस्थित, कारण 9व्या वर्गात 8व्या वर्गात हे खूप महत्त्वाचं आहे पुढच्या इयत्तेसाठी. तर ॲडजसंट अँगल नेमकं कशाला म्हणतात पहा. आता या ठिकाणी मी ॲडजसंट अँगलची डेफिनेशन लिहिलेली आहे. 2 अँगल्स आर ॲडजसंट अँगल्स. 2 अँगल ॲडजसंट अँगल असतात इफ, जर
दे हॅव त्यांना असेल, काय असेल त्यांना, त्यांच्यामध्ये काय असेल पहा, त्यांच्यामध्ये पहिला पार्ट आहे दोन अँगल्स ॲडजस्टंट अँगल केव्हा असतात, जेव्हा त्यांच्यामध्ये कॉमन काय असतो, व्हर्टेक्स असतो. कॉमन म्हणजे दोन्ही याच्यात सारखा कॉमन काय असतो, आर्म असतो आणि सेपरेट काय असतो, इंटेरियर पार्ट असतो. ठीक आहे. आता पहा दोन अँगल ॲडजस्टंट अँगल कधी असतात, जेव्हा त्यांच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स असतो म्हणजे एकच एंड पॉइंट असतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट कॉमन आर्म असतो म्हणजे एक बाजू सारखी असते दोन्ही अँगलमध्ये. आणि तिसरी गोष्ट सेपरेट म्हणजे वेगवेगळे इंटेरियर पार्ट्स असतात. असे जर दोन अँगल्स असतील तर त्या दोन अँगल्सना ॲडजस्टंट अँगल्स असं म्हणतात. आता या ठिकाणी मी ती दोन पेनं घेतलेले आहेत. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात येते हा एक अँगल आहे, बरोबर आहे, हा एक अँगल आहे, हा अँगल आहे, लक्षात आलं तुमच्या. आणि मी काय केलं, मधात ह्या अँगलचे अजून एक इक्वल पार्ट केले, पार्ट केलं, समजा इक्वल जाऊ द्या, आपण काय केले असे पार्ट केले. ठीक आहे, दिसत आहे तुम्हाला. आता पहा ह्या दोन अँगल आहे, एक हा अँगल आहे आणि एक हा अँगल आहे. या दोन्हीही अँगलचा जो कॉमन व्हर्टेक्स आहे पहा, म्हणजे एक हा अँगल आहे निळ्या आणि लाल पेनचा आणि दुसरा अँगल आहे लाल आणि हिरव्या पेनचा. या दोन्हीही अँगलचा जो एंड पॉईंट आहे, सुरुवात झालेली आहे ते एकाच पॉईंटपासून झालेले आहे, म्हणजे व्हर्टेक्स दोन्ही अँगलचा कसा आहे, सारखा आहे. दुसरी गोष्ट दोन्ही अँगलच्या आर्ममध्ये हे जे लाल रंगाची आर्म आहे ते आर्म कशी आहे, कॉमन आहे. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट हा एक इंटेरियर पार्ट आहे आणि हा एक इंटेरियर पार्ट आहे, म्हणजे दोन्ही अँगलचे इंटेरियर पार्ट कसे सेपरेट आहे, वेगवेगळे आहे. त्यामुळे हे जे दोन अँगल आहे म्हणजे निळा लाल आणि लाल हिरवा, हे दोन्हीही अँगल्स काय आहेत, तुमचे ॲडजस्टंट अँगल्स आहेत. कारण यांचा व्हर्टेक्स कॉमन आहे, सारखाच आहे, त्यानंतर एक आर्म कॉमन आहे आणि दोन सेपरेट इंटेरियर पार्ट्स यांना आहे. त्यामुळे हे जे दोन अँगल्स आहे लाल निळा लाल हिरवा, हे काय आहेत, ॲडजस्टंट अँगल्स आहे. ते तुमच्या आता चांगल्या पद्धतीने लक्षात आलेलं असेल. पेनाचं उदाहरण तुम्ही लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी मी दोन म्हणजे एक आकृती काढलेली आहे. एक मेन अँगल या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. कोणता आहे तो मेन अँगल? मेन अँगल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. पहा मोठा अँगल कोणता आहे, अँगल XYZ. ठीक आहे, अँगल XYZ आला का लक्षात तुमच्या. आता ह्या अँगल XYZ हा जो अँगल आहे तुमचा XYZ, याच्यामध्ये तुम्हाला हे दोन अँगल दिसतात. हा एक अँगल दिसते, ठीक आहे, आणि दुसरा एक अँगल दिसते, हा वाला. ठीक आहे, याला अँगल 1 आणि याला अँगल 2 म्हटलेला आहे आपण. आता पहा ह्यामध्ये दोन अँगल दिसतात. कोणते कोणते दोन अँगल्स आहेत ते, XYZ मध्ये दोन अँगल्स दिसतात तुम्हाला. ठीक आहे, कोणते कोणते अँगल XYZ मध्ये दोन अँगल, XYW. ठीक आहे, अँगल XYW आणि दुसरा कोणता आहे, WYX, म्हणजे हा अँगल WYX. पहा एक हा अँगल आणि एक हा अँगल. आता हे दोन अँगल ॲडजस्टंट अँगल्स आहेत का हे आपल्याला पाहायचं आहे. तर काय करायचं, सर्वात पहिले आपल्याला तीन कंडिशन पाहिजे. यांचा व्हर्टेक्स कॉमन आहे का पहा. आता हा अँगल आणि हा अँगल या दोघांचा व्हर्टेक्स कोणता आहे, कॉमन आहे, Y आहे. म्हणजे व्हर्टेक्स दोन्ही आता कोणता आहे, Y आहे. नंतर व्हर्टेक्स कॉमन आहे. दुसरी कंडिशन काय आहे, कॉमन आर्म. आर्म कोणती कॉमन आहे काय पहा, आर्म म्हणजे बाजू. आता हा एक अँगल आणि हा एक अँगल, दोन्ही अँगलमध्ये म्हणजे ह्या अँगलचा जर विचार केला आपण कोणत्या, XYW, तर याच्या दोन आर्म येतात. कोणत्या कोणत्या दोन आर्म येतात, YX आणि दुसरा YW. आणि दुसरा जो अँगल आहे तो कोणता, WYZ. कोणता आहे, WYZ. याचे पण दोन आर्म येतात. कोणते कोणते दोन आर्म येतात, YW आणि दुसरा YZ. आता दोन्हीही अँगलचे जे आर्म आहेत त्या आर्ममध्ये YW तुम्हाला कॉमन दिसत आहे या ठिकाणी. ठीक आहे, हा YW काय दिसत आहे तुम्हाला, कॉमन दिसत आहे. म्हणजे अँगल चा जो आर्म आहे रे YW तो कसा आहे या ठिकाणी, कॉमन आहे. ठीक आहे, म्हणजे दुसरी कंडिशन आपली फुलफिल झाली. कॉमन व्हर्टेक्स आहे, कॉमन आर्म आहे. आता सेपरेट इंटेरियर पार्ट्स आहेत काय, हा लक्षात येते. हा हिरव्या रंगाचा एक इंटेरियर पार्ट आणि लाल रंगाचा एक इंटेरियर पार्ट, म्हणजे दोन्हीही पार्ट इंटेरियर कसे आहेत, सेपरेट आहे. त्यामुळे अँगल
XYW हा वाला आणि अँगल WYZ हा दुसरा वाला अँगल, हे दोन्हीही अँगल्स कसे आहेत? ॲडजसंट अँगल्स आहेत. हे तुमच्या लक्षात आलं काय? आलं असेल 100%. आता नंतर पहा एक क्वेश्चन घेतलेला आहे मी, तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आहे असा क्वेश्चन, नेम द पेअर्स ऑफ ॲडजसंट अँगल्स इन द फिगर बिलो. आता हे कसं सोडवायचं पहा, एक एक अँगलची पेअर घ्यायची. ठीक आहे. आता सुरुवातीला आपण हे करून घेऊ. तुमच्या लक्षात येत आहे की या ठिकाणी अँगल, हा जो खालचा अँगल आहे हा वाला, हा आपल्या काही कामाचा नाही आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला हा एकच अँगल दिसत आहे. पण हा जो वर अँगल दिसत आहे कोणता? एक हा अँगल. ठीक आहे. एक हा अँगल आणि दुसरा आपण समजू इकडचा अँगल. ठीक आहे. यांचा विचार करू आपण पहिले, हे ॲडजसंट अँगल आहेत का? कारण इथं तर काही गरज नाही आहे. हां, मग पहिले काय करू आपण, हे दोन ॲडजसंट अँगल आहे का ते पाहून घेऊ. तर ते अँगल्स कोणते कोणते आहेत आपले? ते अँगल्स आहेत अँगल PQS, अँगल PQS. ठीक आहे. दिसत आहे तुम्हाला? अँगल PQS आणि अँगल PQR, अँगल PQR. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल. आपल्याला कॉमन व्हर्टेक्स पाहायचा आहे. पहिले कॉमन व्हर्टेक्स आहे Q. ठीक आहे. नंतर कॉमन आर्म पाहायचा आहे. कॉमन आर्म तुम्हाला दिसते, हा अँगल आणि हा अँगल, या दोघांचा विचार केला तर QP हा कॉमन आर्म आहे, म्हणजे कॉमन आर्म पण आहे आणि सेपरेट इंटेरियर पार्ट पण आहे, लाल रंगाचा आणि निळ्या रंगाचा. त्यामुळे हे दोन्ही अँगल कसे आहेत? ॲडजसंट अँगल्स आहेत. जर तुम्हाला म्हटलं की अँगल कोणता? PQR आणि अँगल RST, हे दोन अँगल ॲडजसंट अँगल आहे काय? कोणते कोणते? एक हा लाल रंगाचा, ठीक आहे, हाला PQR, आणि दुसरा कोणता? RST, म्हणजे हा काळ्या रंगाचा. हे दोन अँगल ॲडजसंट अँगल आहेत का हे तुम्हाला विचारलं. पहिले काय करायचं? कॉमन व्हर्टेक्स आहे का पहा. कॉमन व्हर्टेक्स म्हणजे याच्या मधात पॉईंट आहे काय? कॉमन पहा नाही आहे, त्यामुळे एक कंडिशन आपली फुलफिल होत नाही. ह्या तीनपैकी एकही कंडिशन फुलफिल झाली नाही तर तो ॲडजसंट अँगल नसतो. या ठिकाणी या दोन अँगलमध्ये, ह्या अँगलमध्ये आणि ह्या अँगलमध्ये कॉमन व्हर्टेक्स नाही आहे, त्यामुळे हे दोन अँगल्स काय नाही आहेत? आपले ॲडजसंट अँगल नाही आहेत. आता इकडे तुम्हाला तीन अँगल दिसत आहे, एक हा आणि एक हा. आता जर आपण एक एक पेअर जर घेतली, पहिली जर पेअर घेतली तर पहिली पेअर कोणती घेऊ आपण? एक हे घेऊ आणि एक घेऊ हे. ठीक आहे. म्हणजे अँगल BNC, अँगल BNC अँड अँगल BNC हा घेतला आपण आता, आणि आता हा घेऊ ANC अँड अँगल ANC. आता या ठिकाणी कॉमन व्हर्टेक्स आहे काय पहा. दोन्ही याच्यात व्हर्टेक्स नेहमी नावाच्या मधात लिहितो आपण, कॉमन व्हर्टेक्स आहे. त्यानंतर आर्म कॉमन आहे काय? हा अँगल आणि हा अँगल, यामध्ये NC हा आर्म कॉमन आहे. ठीक आहे. नंतर यांचा इंटेरियर पार्ट पण कसा आहे? सेपरेट आहे. त्यामुळे हे दोन्ही अँगल्स कसे आहेत? ॲडजसंट अँगल्स आहेत. नंतर दुसरी पेअर घेऊ आपण, ही आणि ही. ठीक आहे. मग ही कोणती? हा कोणता अँगल आहे? अँगल ANC, अँगल ANC. आणि दुसरा अँगल कोणता घेऊ आपण? BNA, अँगल BNA. आता याच्यात कॉमन व्हर्टेक्स आहे काय? दिसते आपल्याला. मधातला जो नाव लिहिताना मधातला जो पॉईंट असतो तो व्हर्टेक्स असते, कॉमन व्हर्टेक्स आहे. नंतर आर्म कॉमन आहे काय? पहा अँगल कोणता आहे आपला? ANC आणि BNA. ठीक आहे. याचे आर्म कोणते कोणते आहेत पहा, पहिले काढून घेऊ. ANCचा आर्म कोणता आहे? ANCचा आर्म आहे NANC, NANC. आणि BNAचा आर्म कोणते कोणते आहेत? BNAचे आर्म NA आणि NB, NA NB. आता हे या अँगलचे आर्म झाले, या अँगलचे आर्म हे झाले. आता दोन्ही याच्यात कॉमन कोणता आहे? आर्म दिसते का तुम्हाला? कॉमन व्हर्टेक्स तर आपल्याला कॉमन दिसला, आर्म पण आपल्याला NA कॉमन दिसते, त्यामुळे आर्म कॉमन आहे. आणि इंटेरियर पार्ट जे आहेत ते सेपरेट आहे, हे आपल्या लक्षात येते. तिसरी पेअर आहे. तिसरी पेअर जर आपण घेतली तर ही आणि ही, म्हणजे अँगल BNA आणि अँगल, हे पहा, अँगल BNA आणि अँगल BNC, अँगल
BNC. आता दोन्हीच्या मधात बरोबर नावाच्या मधात पॉईंट सारखा दिसते म्हणजे कॉमन व्हर्टेक्स आहे. आता आर्म कॉमन आहेत का हे आपल्याला पाहायचं आहे. आता BNA मध्ये आर्म कोणते आहेत तुमचे? BNA मध्ये आर्म कोणते आहे? NA आणि NB. NA आणि NB. आणि BNC मध्ये बा कोणते आहेत? NB आणि हे पहा BNC मध्ये कोणते आहेत? NB आणि NC. NB आणि NC. आता दोन्ही मध्ये कॉमन आर्म दिसते तुम्हाला NB, त्यामुळे हे अँगल मध्ये व्हर्टेक्स कॉमन आहे. ठीक आहे, आर्म कॉमन आहे आणि इंटेरियर पार्ट हे वेगवेगळे आहेत. म्हणजे हे तीनही ज्या पेयर्स आहे ह्या ॲडजस्टंट अँगलच्या पेयर्स आहे. तर हे जे आहे तुम्हाला हे प्रॅक्टिस सेट 15 मध्ये तुम्हाला हे दिसते. आता तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 15 मध्ये जे आहे प्रॅक्टिस सेट त्याचं तुम्हाला एक या ठिकाणी चित्र दिसेल किंवा तो प्रॅक्टिस सेट 15 या ठिकाणी दिसेल. तो प्रॅक्टिस सेट 15 तुम्हाला सोडवायचा आहे. त्यामध्ये 3 नंबरचा जे प्रश्न आहे म्हणजे सर्वात खालचा जो पहिले इंटेरियर एक्सटेरियर पार्टमध्ये कोणते पॉईंट आहे ते आहे. त्यानंतर हे जे आहेत अशा प्रकारचे प्रश्न आहे आणि खाली तुम्हाला एक वेगळी आकृती दिसते. त्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की खालीलपैकी पेअर दिलेल्या आहेत त्या पेअर ॲडजस्टंट अँगलच्या पेअर्स आहेत का? आणि ॲडजस्टंट अँगलच्या पेअर असण्यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही ते सोडवायचं आहे पेअर घेऊ. आणि जर नसतील तर तुम्हाला स्टेट द रिझन म्हणजे कारण सांगा असं पण विचारलेलं आहे. आता कारण कसे सांगायचे? जर एखाद्या वेळेस काय असणार? कॉमन व्हर्टेक्स नसणार तर तुम्ही म्हणायचं दीज अँगल्स डू नॉट हॅव अ कॉमन व्हर्टेक्स. कधी कधी कॉमन आर्म नसणार तर तुम्ही लिहायचं दीज अँगल्स डू नॉट हॅव अ कॉमन आर्म. कधी कधी सेपरेट इंटेरियर पार्ट नसणार त्यावेळेस तुम्ही लिहायचं दीज अँगल्स डू नॉट हॅव सेपरेट इंटेरियर पार्ट्स देअरफॉर दीज अँगल्स आर नॉट अ पेअर ऑफ अँड ॲडजस्टंट अँगल्स. अशा पद्धतीनं तुम्ही रिझन लिहू शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही ते आहेत की नाही हे सांगू शकता. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी अँगल डिटेलमध्ये पाहणार आहोत. हा प्रॅक्टिस सेट सोडवून तुम्ही आपल्या ग्रुपवर टाकायचा आहे. धन्यवाद.